तब्बल 9 महिने 13 दिवसांनी अखेर तो क्षण आलाच। अवघ्या जगाचं लक्ष लागून असलेली नासाची रेस्क्यू ऑपरेशनची मोहीम यशस्वी झाली। सुनीता विल्यम्स आणि बूस विल्मोर यांना अंतराळातून घेऊन आलेल्या स्पेसक्राफ्टनं बुधवारी पहाटे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग केलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। 3 सहकाऱ्यांसह सुनीता विल्यम्स कॅप्सूलमधून बाहेर आल्या। या ऐतिहासिक क्षणाचे नासाने थेट प्रक्षेपण केल्यानं सारं जग हा क्षण अनुभवत होतं। परतीच्या प्रवासाची सुरुवात ते त्यांच्या लँडिंग पर्यंतचा प्रवास हा चित्तथरारक होता। त्यांच्या कॅप्सूलचा तुटलेला संपर्क, समुद्रात स्प्लॅशडाऊन झाल्यानंतर रिकव्हरी क्रूला त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागलेला अर्ध्या तासांचा वेळ, अशा अनेक घटना या दरम्यान घडल्या। तब्बल 9 महिने अंतराळात राहिलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या समोर पृथ्वीवर आल्यानंतर काय आव्हानं असणार, कसा झाला त्यांचा परतीचा प्रवास, लँडिंगच्या आधी, लँडिंगच्या वेळी आणि लँडिंग नंतर नेमकं काय काय घडलं, या सगळ्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओत। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर। खरं तर कोणतीही अंतराळ मोहीम ही जोखमीची असते। त्यात तब्बल 9 महिने अंतराळात अडकून पडलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूस विल्मोर या 2 अंतराळवीरांबद्दल काळजी वाटणं अगदीच स्वाभाविक होतं। संपूर्ण जगाचं लक्ष या परतीच्या मोहिमेकडे लागलेलं होतं। हा परतीचा प्रवास प्रचंड जोखमीचा होता। ठरल्याप्रमाणे हा परतीचा प्रवास भारतीय प्रमाण वेळेनुसार काल 18 मार्च रोजी सुरू झाला। मात्र पृथ्वीच्या वातावरणात रिएंट्री करताना आणि पॅराशूट उघडताना धोका होता। यावेळी योग्य अँगल आणि अचूक वेळ साधत सगळ्या गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं होतं। त्यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सनं पाठवलेल्या ड्रॅगन फ्रीडम यानाच्या लँडिंगसाठी समुद्रातल्या 8 लँडिंग साइट्स ठरवण्यात आल्या होत्या। फ्लोरिडाच्या समुद्रात होणारा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचा हा शेवटचा स्प्लॅशडाऊन होता। 6 वर्ष फ्लोरिडाच्या समुद्रात स्प्लॅशडाऊन रिकव्हरी केल्यानंतर पुढच्या मोहिमा या अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या समुद्रात स्प्लॅश होती। टॅलाहसी हा निवडलेला लँडिंग झोन होता, कारण इथलं हवामान हे रिकव्हरीसाठी अत्यंत योग्य होतं। पृथ्वीच्या वातावरणात एंट्री केल्यानंतर कॅप्सूल भोवतीचं बाहेरचं तापमान वाढत असताना पिका 3.0 हिटशील्डनं ड्रॅगन फ्रीडमला संरक्षण दिलं होतं। दरम्यानच्या काळात अंतराळवीरांनी घातलेल्या स्पेससूट्समधून थंड हवा खेळवली गेली, जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान हे कमी राहण्यास मदत होईल। फ्रीडम कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीच्या दिशेने येत असताना मधला काही काळ कॅप्सूल सोबतचा संपर्क हा काही मिनिटांसाठी तुटला होता। खरं तर हा सामान्य प्रक्रियेचा भाग असतो। काही काळानं हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला। वातावरणात शिरण्यापूर्वी क्रूनं खिडकीच्या झडपा बंद केल्या, त्यांच्या हातातले टॅबलेट्स आणि इतर गोष्टी ठेवून दिल्या आणि हार्नेस घट्ट केली। ड्रॅगन हे ऑटोमॅटिक मोडवर प्रवास करत होतं, म्हणजे ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवत होतं। क्रू यावर फक्त लक्ष ठेवून होतं। WB-57 हाय अल्टिट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची दृश्य ही दिसत होती। ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट्स उघडली। यानं कॅप्सूलचा वेग कमी झाला। पॅराशूटची पहिली जोडी ही कॅप्सूल 18,000 फुटांवर आल्यावर उघडली, तर नंतर दुसरी मुख्य जोडी ही 6,500 फुटांवर उघडली। यानंतर 4 पॅराशूट्सच्या मदतीनं ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आली। भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3:27 स्प्लॅशडाऊन झालं। अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवर लँडिंग असा सुमारे 17 तासांचा प्रवास झाला होता। क्रू 9 बॅक ऑन अर्थ, वेलकम होम अशी घोषणा ग्राउंड कंट्रोलकडून करण्यात आली। परतलेल्या अंतराळवीरांचं स्वागत आनंदात करण्यात आलं। ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट्स ऑटोमॅटिकली कॅप्सूलपासून वेगळी झाली। असं केल्यानं पॅराशूट सोबत कॅप्सूल प्रवाहात ओढली जात नाही। रिकव्हरी क्रू ड्रॅगन फ्रीडम पर्यंत पोहोचेपर्यंत ग्राउंड कंट्रोल आणि कॅप्सूलमधल्या अंतराळवीरांमध्ये संवाद सुरू होता। समुद्रात स्प्लॅशडाऊन झाल्यानंतर मुख्य रिकव्हरी टीम्सना त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत 30 मिनिटांचा वेळ लागला। त्याआधी फास्ट बोट्स त्यांच्यापर्यंत पोहोचल्या। त्यांनी समुद्रात पडलेली पॅराशूट्स गोळा केली। शिवाय समुद्रात तरंगणाऱ्या कॅप्सूलचे काही सेफ्टी चेक्सही करण्यात आले। पुढच्या रिकव्हरी टीमला स्पेसक्राफ्टपर्यंत येणं सोपं आहे का हे तपासण्यात आलं। त्यानंतर स्पेसएक्सच्या फ्लाईट सर्जनने कॅप्सूलमधल्या अंतराळवीरांशी संवाद साधला। अंतराळवीरांच्या तब्येतीबद्दल जाणून घेण्यात आलं। मुख्य रिकव्हरी टीम येईपर्यंत आधी पोहोचलेल्या टीमनं समुद्रात तरंगणाऱ्या कॅप्सूलला उघडण्यासाठीची आणि ही कॅप्सूल उचलण्यासाठीची तयारी केली। या तरंगणाऱ्या कॅप्सूलच्या आजूबाजूस डॉल्फिन्सही दरम्यानच्या काळात पाहायला मिळाले। मेगन नावाच्या रिकव्हरी जहाजाला ही कॅप्सूल जोडण्यात आली।
जवळ ओढल्यानंतर ही कॅप्सूल उचलून जहाजाच्या प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आली। स्पेसक्राफ्टच्या बाहेरच्या बाजूला समुद्राचं खारं पाणी लागल्यानं या पत्र्याची झीज होते, म्हणूनच कॅप्सूलवर गोडं पाणी मारून समुद्राचं पाणी काढलं जातं। यानंतर ड्रॅगन कॅप्सूलच्या एका बाजूला असणारा दरवाजा साइड हॅच उघडण्यात आला। पृथ्वीवरून उड्डाण करताना आत शिरण्यासाठी आणि पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या हॅचचा वापर केला जातो। हॅच उघडल्यानंतर मेडिकल टीम मधील एक जण कॅप्सूलमध्ये गेला, तर रिकव्हरी टीमनं अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी कॅप्सूलमधून बाहेर येणारा रॅम्प बसवला। ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलमध्ये मधल्या 2 सीट्सवर बसलेल्या अंतराळवीरांना आधी बाहेर काढण्यात आले। सगळ्यात आधी नासाचे अंतराळवीर निक हेग यांना बाहेर काढलं गेलं। त्यानंतर रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गॉर्बोनोव, नासा अंतराळवीर बूच विल्मोर यांना कॅप्सूल बाहेर काढण्यात आलं। वी आर गेटिंग आवर नेक्स्ट क्रू मेंबर हिअर, दॅट इज नन अदर दॅन सुनीता विल्यम्स, असं नासाच्या क्रू मेंबरनं उच्चारताच समुद्रात लँड झालेल्या कॅप्सूलमधून पांढरा स्पेस सूट, हेल्मेट आणि राखाडी रंगाचे बूट अशा वेशातील सुनीता हसऱ्या चेहऱ्यानं बाहेर आल्या। 9 महिने आणि 13 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर त्या पृथ्वीवर सुरक्षित परतल्या आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला। परतलेले अंतराळवीर सुखरूप आहेत अशी माहिती नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी दिली आहे। ते म्हणाले की परतलेले सर्व अंतराळवीर ह्यूस्टनला परतण्याआधी रिकव्हरी शिपमध्ये थोडा वेळ विश्रांतीमध्ये घालवतील। पुढे त्यांनी या 4ही अंतराळवीरांच्या टीमनं अष्टपैलुत्व दाखवल्याचं अधोरेखित करत त्यांचं कौतुकही केलंय। त्यासोबतच नासाच्या सर्व गरजांना ओळखून त्या बरहुकूम जुळवून घेतल्याबद्दल त्यांनी स्पेसएक्सचे आभारही मानले आहेत। यानंतर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर हे पृथ्वीवर सुरक्षित परतले असले तरी 286 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये राहिल्यानं या काळात वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना 45 दिवसांच्या एक्लिमेटायझेशन प्रोग्राममध्ये राहावं लागणार आहे। अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात। या बदलामागचं कारण म्हणजे अंतराळात असणारा गुरुत्वाकर्षणाचा अभाव। अशा परिस्थितीत अंतराळवीरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। अंतराळातील हाय लेवल रेडिएशनमुळे कॅन्सर सारख्या आजारांचाही धोका वाढतो। DNA मध्ये बदल, मानसिक ताण यांसारख्या समस्याही उद्भवतात। अंतराळामध्ये ग्रॅव्हिटी नसल्यामुळे शरीरातील लिक्विड फॉर्ममधील पदार्थ हे डोक्याच्या म्हणजे वरच्या दिशेने सरकतात, त्यामुळेच डोळ्यामागे असलेल्या मसल्सवर दबाव वाढतो। याला स्पेस फ्लाइट असोसिएटेड न्यूरो ऑक्युलर सिंड्रोम असं म्हणतात। या सगळ्यामुळे त्यांना लगेचच पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जगता येणार नाही। त्यासाठी त्या दोघांना किमान 45 दिवस वाट पाहावी लागणार आहे। इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे त्यांना या 2 अंतराळवीरांच्या शरीरात झालेले बदल, त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीरानं अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जोडून घेतल्यानं बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे। साधारणपणे 45 दिवसांचा काळ सुनीता विल्यम्स व बूच विल्मोर यांना एक्लिमेटायझेशन प्रोग्राम अंतर्गत दिवसाचे 2 तास असे आठवड्याचे 7ही दिवस आणि पुढे अशाच नियोजनात एकूण 45 दिवस तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योग्य ते उपचार घ्यावे लागणार आहेत। या काळामध्ये या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवरचं वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल व त्यामुळे प्रभावित होणाऱ्या त्यांच्या शरीरातील क्रिया या संदर्भात सामान्य परिस्थिती येण्यासाठी मदत केली जाईल। हा प्रोग्राम 3 टप्प्यात असेल। या प्रोग्रामच्या पहिल्या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बूच विल्मोर यांना चालणे, फिरणे, शारीरिक लवचिकता आणि स्नायू बळकट करणे या संदर्भात उपचार दिले जातील। दुसऱ्या टप्प्यात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची जाणीव, त्यानुसार शारीरिक क्रियांमध्ये आवश्यक ते बदल, आसपासच्या परिस्थितीची जाणीव यांचा समावेश असेल। तिसरा टप्पा हा या कार्यक्रमाचा सर्वाधिक काळ चालणारा टप्पा असेल। या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बूच विल्मोर यांच्या शारीरिक कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल। या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।